नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सरकारी योजनेची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत देत असतो, याचाच एक भाग म्हणून आज सिडकोने एक नवीन लॉटरी जाहीर केलेली आहे। त्या संदर्भामध्ये आज याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत। आपण वारंवार गेल्या काही महिन्यापासून सिडको लॉटरी मध्ये फॉर्म भरू इच्छिणाऱ्यांसाठी आपण सांगत होतो की ज्या पद्धतीने गेल्या वर्षी फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेसने लॉटरी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये सिडकोला खूप उत्तम प्रतिसाद भेटला, त्याच पद्धतीने येणारी लॉटरी फर्स्ट कम फर्स्ट बेसिसनीच असेल हे अंदाज आपण व्यक्त केला होता। आणि त्यासाठी अनेकांनी कॉल केल्यानंतर त्यांची आवश्यक कागदपत्र तयार आपण करून घेतली आणि आवश्यक ह्या लॉटरीच्या संदर्भात जी आवश्यक कागदपत्र लागतात ती तयार करण्यापासून तर फॉर्म भरण्यापासून तर सगळी प्रोसेस आपण अगोदरच करून कित्येकांची करून घेतली होती। आज त्याच लॉटरी संदर्भामध्ये जो अपडेट आलेला त्या संदर्भामध्ये सिडको फर्स्ट कम फर्स्ट लॉटरी जाहीर झालेली आहे आणि आपल्याला जर यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर आपल्या घराचं स्वप्न साकार होण्याची निश्चिती, फर्स्ट कम म्हणजे प्रथम येणाऱ्याच प्रथम, FCFS म्हणजे प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य, म्हणजे आपल्या घराचं स्वप्न लॉटरीमध्ये नाही तर आपल्या ह्या प्रोसेसने केला तर ताबडतोब आपल्या नावावर आपल्याला घर घेता येणार आहे। आणि विशेष म्हणजे ही लॉटरी वेगवेगळ्या गटासाठी किंवा उच्च मध्यम व अतिउच्च या सर्वांसाठी एकत्र एकाच वेळेस आलेली आहे आणि याचे फ्लॅटची संख्या 184 आहे। आपल्याला खारघर सारख्या प्राईम लोकेशन, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट नवी मुंबई याच्या जवळ असलेल्या लोकेशनला आपल्याला घराचं स्वप्न साकार करायचं असेल किंवा पाम बीच रोड वाशी या ठिकाणी उत्तम म्हणजे हायफाय किंवा अतिशय उच्च इन्कम क्रायटेरिया असणारे जे फ्लॅट्स आहेत तिथे आपल्याचं घराचं स्वप्न घ्यायचं असेल तरीही आपण या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकता। 1 BHK, 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK असे वेगवेगळे फ्लॅट्स अतिशय अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गट किंवा मध्यम उत्पन्न गट या गटामध्ये सुद्धा घरं उपलब्ध करून दिल्याबद्दल सिडकोचे आपण आभारी आहोत। त्यामुळे प्रथमच फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेसमध्ये यापूर्वी ज्या पद्धतीने 6 लाखाच्या आतील उत्पन्न मर्यादा व 6 लाखाच्या वरील उत्पन्न मर्यादा असं न करता प्रत्येक गटाला नियमाप्रमाणे, सरकारी नियमाप्रमाणे त्या पद्धतीनेच त्या 6 लाख EWS कॅटेगरीसाठी LIC